नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये। आज आपण बनवत आहोत व्हाईट ग्रेव्ही असलेलं शाही पनीर। याला नवाबी पनीर सुद्धा म्हणतात। अतिशय क्रीमी टेक्स्चर असलेलं हे शाही पनीर बनवायला अतिशय सोपं आहे आणि खायला तर इतकं टेस्टी। जेव्हा तुम्ही रेसिपी बघाल तेव्हा तुम्हाला कळेल। रेड ग्रेव्ही असलेलं पनीर आपण नेहमीच बनवतो, पण तुम्ही हे व्हाईट ग्रेव्ही असलेलं पनीर बनवून बघा, खूप अप्रतिम बनतं हे पनीर। तुम्हाला परफेक्ट नवाबी शाही पनीर बनवायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा। आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला रेसिपी बनवूया। हे घेतलं आहे मी 250 ग्राम पनीर। याला मी छोट्या छोट्या क्यूब्स मध्ये कट करून घेतलं। आता आपण खडे मसाले बघूया कोणते घेतले। अर्धा चमचा शहाजिरे, 10 ते 12 काळी मिरी, 1 दालचिनीचा पीस, 4 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 4 लवंग आणि 1 तेजपत्ता। या भाजीला जास्त मसाला लागत नाही, कारण हे सर्व मसाले स्ट्रॉंग असतात, त्याच्यामुळे हे कमी वापरायचे। हे आहे 15 ते 20 काजू, जवळपास 20 काजू असतील। हे मी गरम पाण्यामध्ये अर्धा तासापूर्वी भिजत ठेवले, कारण काजू भिजल्यानंतर त्याची पेस्ट खूप छान होते, अगदी सॉफ्ट, त्याच्यामुळे त्याला भिजत ठेवायचं। 1 मीडियम साईजचा कांदा रफली कापून घेतला मी, थोडंसं अद्रक, 2 हिरवी मिरची सुद्धा यात जास्त वापरायची नाही, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या। गॅसवर कढई तापायला ठेवली, त्यात आपण हे मसाले घालूया। हे सर्व खडे मसाले सुद्धा आता आपल्याला यात घालायचे। यात टाकते मी आता 1 कप पाणी, अजून 1 कप पाणी घालायचं, म्हणजे आपण एकंदरीत 2 कप पाणी घातलं यात। काजू सुद्धा यात टाकायचे। आता याला आपल्याला अगदी चांगलं उकळू द्यायचंय, कमीत कमी 10 मिनिट लो गॅसवर झाकण ठेवून याला छान उकळू द्यायचं, की कांदे सुद्धा अगदी सॉफ्ट झाले पाहिजे। काजू तर आधी सॉफ्ट झालेलेच आहे, कारण ते आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। याच्यावर मी ठेवते आता झाकण आणि याला आता मी 10 मिनिट छान शिजू देते। एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी दही घेतलं, जास्त आंबट पण नाही आणि जास्त कमी आंबट पण नाही। ही आहे फ्रेश क्रीम, घरच्या दुधावरची ताजी मलाई। 2 किंवा 3 टेबलस्पून घ्यायची, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा। याला व्हिस्करनी किंवा मग चमच्याने खूप छान फेटून घ्यायचं, की याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे दह्याच्या, अगदी छान याची स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे। ही स्टेप खूप महत्वाची आहे, कारण आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्याला छान रिचनेस आला पाहिजे, त्याच्यामुळे हे छान अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं। हे बघा आता हे छान क्रीमी झालं, आपण याला आता एका साईडला ठेवून देऊ। हे बघा याला 10 मिनिट झाली। आता हे छान कांदा पण ट्रान्सपरंट झाला। आता आपण गॅस बंद करायचा आणि यातले सर्व खडे मसाले आता आपल्याला काढून टाकायचे। ते आपल्याला नकोय, कारण त्याचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो। तेजपत्ता पण काढून घ्यायचा, हिरवी मिरची सुद्धा काढून घ्यायची, नाहीतर आपल्या ग्रेव्हीचा कलर बदलू शकतो। हे पण आणि लवंग मिरे पण सगळे मी काढून घेते आणि याला थंड करायचं। थंड केल्यानंतर आपण याला मिक्सर मधनं फिरवून घ्यायचंय। थंड झाल्यानंतर मिक्सर मधनं मी याला फिरवून घेतलं। आता याला आपण गाळून घ्यायचंय, जितकं छान बारीक करता येईल तितकं बारीक करायचं। ही पेस्ट आता आपण गाळून घेऊया, कारण आपल्याला छान क्रीमी टेक्स्चर पाहिजे ग्रेव्हीचं, त्याच्यामुळे याला गाळून घ्यायचं, म्हणजे जे मसाले आहे याच्यामध्ये जिरे वगैरे ते आपल्या खातांनी तोंडात पण येणार नाही। याला चमच्याने हलवून हे तयार झालं आपलं बेसिक, हे मेन आहे। ही ग्रेव्ही वापरून तुम्ही व्हाईट ग्रेव्ही असलेली कुठलीही भाजी बनवू शकता। कढईमध्ये टाकूया 3 टेबलस्पून साजूक तूप। तुम्ही बटरमध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता, तुम्हाला जे आवडते, किंवा मग अर्ध बटर घ्या, अर्ध तूप घ्या। 3 किंवा 4 टेबलस्पून तूप घाला यामध्ये आपण बनवलेली बेसिक ग्रेव्ही। आता ऑलरेडी ही ग्रेव्ही शिजलेली आहे चांगली, कारण कसं आपण कांदा वगैरे सगळं छान मस्त उकळवून घेतलंय, शिजवून, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कच्चेपणा थोडा सुद्धा नाहीये। याला एक उकळी येऊ द्यायची।
हॉटेलमध्ये तुम्ही जर ही भाजी खाल्ली असेल तर अगदी याच पद्धतीने ती बनवलेली असते. छान अगदी सिल्की स्मूथ ग्रेव्ही बघू शकाल आपण. यात आता आपल्याला घालायचं आहे दही. त्याच्यामुळे काय करायचं, गॅस बंद करायचा. ही एक टीप आहे बघा, कारण जेव्हा केव्हा आपण कुठल्याही भाजीमध्ये दही घालतो गरम, तेव्हा ते दही फाटतं. तर तसं होऊ नये म्हणून थोड्या वेळ 2 मिनिटासाठी गॅस बंद करा आणि याला थोडंसं थंड होऊ द्या. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये दही घाला, म्हणजे मग दही फाटत नाही. टेम्परेचर याचं आता कमी झालं कारण याला 2 मिनिट होऊन गेले. आता यात घालायचं आपण हे दही आणि मलाई जे आपण मिक्स करून ठेवलेलं आहे ते. हे आता आपण लो फ्लेमवर अगदी सारखं हलवत राहायचं जोपर्यंत याला एक उकळी येत नाही तोपर्यंत. चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ कमीच घालते मी. आता ह्याची टेस्ट बॅलन्स करायला आपल्याला घालायची आहे अगदी 1 चिमटी साखर. ही मी एवढी घेतलीये पण एवढी घालणार नाहीये, अगदी 1 चिमूट भरून साखर घालणार, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला आणखी खूप छान टेस्ट येईल. फक्त 1 चिमूट साखर मी यात घालते. इथे तुम्ही या स्टेजला जर तुम्हाला आवडत असेल तर अगदी थोडीशी कसुरी मेथी घालू शकता, पण कसुरी मेथी जास्त घालायची नाही कारण मग ती ग्रेव्हीचा कलर बदलवून टाकेल. ग्रेव्ही व्हाईट दिसणार नाही, ग्रेव्ही थोडीशी क्रीम होईल. पण मी कसुरी मेथी नाही घालणार आहे. ही घालते मी आता पनीर. 250 ग्रॅम पनीर मी घेतलेलं. मीडियम टू लो फ्लेमवर याला छान उकळू द्यायचं. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पनीर असंच न घालता थोडंसं तुम्ही त्याला बटरमध्ये फ्राय करून सुद्धा घालू शकता. बटरमध्ये फ्राय करा किंवा मग साजूक तुपामध्ये करा, तसंही चालतं. पण आमच्याकडे पनीर असंच आवडतं त्याच्यामुळे मी असंच घातलं. आपण कुठलीही भाजी बनवताना किंवा कुठलाही पदार्थ बनवताना या छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या जर आपण अगदी तंतोतंत पाळल्या तर आपल्या सुद्धा सर्व भाज्या किंवा पदार्थ अगदी हॉटेलसारखा बनतो. आता याला थोडंसं मी उकळू देते. तुम्हाला वाटत असेल आता ही ग्रेव्ही तर पातळ दिसत आहे, आपण हॉटेलमध्ये खातो तेव्हा ती ग्रेव्ही घट्ट असते, पण ही ग्रेव्ही थंड होऊन थोडीशी घट्ट होईल. आणि जर तुम्हाला वाटलं तुमची ग्रेव्ही थोडी जास्तच पातळ आहे तर तुम्ही काय करायचं, 1 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्याला पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करा आणि ते याच्यामध्ये घालून द्या. खूप छान होऊन जाईल अगदी घट्ट. मला घालायची गरज नाही कारण आता हे थंड होऊन पुन्हा घट्ट होईल. आता ग्रेव्ही आपली तयार झाली. याला आपण आता सर्व करायचं. गॅस मी बंद करते. थोडं केशर मी दुधामध्ये मिक्स करून ठेवलं होतं. आता आपण याला थोडंसं गार्निश करून घ्यायचंय. थोडीशी कसुरी मेथी घालते मी यात, ऑप्शनल आहे. तयार झालं आपलं नवाबी शाही पनीर. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.